27 डिसेंबर 2024 हा लक्ष्मी देवीचा वाढदिवस म्हणून आपण साजरा करतो। गेले 1984 पासून हा एक नियम आहे की आपण आज लक्ष्मी देवीची ओटी भरून आपल्या गावातील आपल्या ज्या मुली असतील किंवा कोण पाहुणेपैकी असतील त्यांना आपण आमंत्रण करून त्यांना बोलवतो आणि हा उत्सव मोठ्या आनंदामध्ये करत असतो। या उत्सवाला आमच्या देवस्थान पंच कमिटी यांचं सर्वांचं मार्गदर्शन असतं। आजपर्यंत झालेली सेवा खरोखरच एक तारीफनीय सेवा अशी आहे की या कंगराळी गाव म्हटलं की फार मोठं गाव असल्या कारणाने लक्ष्मी उत्सव पर मीटिंगसाठी चर्चा झालेली आहे, परंतु अनेक ग्रामस्थ, देवस्थान पंच कमिटी, ग्रामपंचायत व इतर प्रतिष्ठित नागरिक यांची अनेकदा चर्चा करून लक्ष्मी उत्सव सुद्धा या संदर्भात सुद्धा ही चर्चा होणारच आहे। परंतु आजचा वाढदिवस चाललेली ही परंपरा सातत्याने चालू आहे, कधी मधी किंवा एक दिवशी बंद न होता 84 पासून ते आजपर्यंत ही सेवा अशीच चालू आहे आणि अशीच चालू हीच या लक्ष्मी चरणी, या कलमेश्वर चरणी प्रार्थना करतो। आणि या देवस्थान पंच कमिटी आणि लक्ष्मीची पुजारी, आमचे ग्रामपंचायतीचे जे सुद्धा जयराम पाटील आणि इतर उपस्थित असलेले आमची देवस्थान पंच कमिटी हे आपल्या अंगावरती वजन घेऊन हे कार्य करत असतात। आमचं गावचं कुठलंही कार्य असो, पहिला देवस्थान पंच कमिटी, त्याच्यानंतर आम्ही सर्वजण येतो आणि त्यांना सुद्धा सद्बुद्धी, चांगली तब्येत त्यांची राहू हीच ईश्वरचरणी प्रार्थना करतो। आज रोजी 40 वर्षापूर्वी आपल्या गावची महालक्ष्मी यात्रा 1983 मध्ये सर्व ग्रामस्थ, देवस्थी पंच आणि इतर सर्व युवक मंडळाच्या सहकार्यातून भरली होती। त्याच निमित्तानं पारंपरिकरित्या आज आपण 40 वर्ष लक्ष्मी मातेचा ओटी भरण्याचा कार्यक्रम आज त्यागत पारंपरिकरित्या करत आलो आहोत। आज पण त्याच सर्वांच्या सहकार्यातून देवस्थी पंच असू देत, ग्रामपंचायत सदस्य असू देत किंवा गावातले सर्व युवक मंडळाच्या सर्वांच्या साथीनं आज आपण इथं महालक्ष्मी यात्रेच्या ओटीचा कार्यक्रम आज रोजी साजरा करत आहे।
आज साजरा करत असताना या पक्षी आख्यायिका हिंदू धर्माच्या परंपरेनुसार आख्यायिका का असेल तर जत्रा का साजरा करावी तर आपल्या गावात एखाद्या संकट आलं असते संकट पूर्णपणे संकटाचा नायनाट व्हावा या असं लक्ष्मी मातेची जर्नी आपण सर्वांच्या याच्यातून एक संकल्पना घेऊन आपण देवाची आराधना करायची असते. तसेच आपलं गाव विकासाच्या माध्यमातून असू देत किंवा सुख समृद्धीच्या माध्यमातून असू देत सदृढ एक विकसित गाव म्हणून हे झालं पाहिजे म्हणून त्यासाठी आपण या सर्वांच्या माध्यमातून देवाकडे एक संकल्पना ठेवून जो ओटी भरण्याचा कार्यक्रम हाती घेतो. तर त्यासाठी सर्वांच्या सहकार्यातून आज जे आम्ही काही दिवसापूर्वी एक संकल्प केला होता की बऱ्याच लोकांच्या इच्छा होती की आपण आपल्या गावची महालक्ष्मी जत्रा भरावी आणि सर्वांच्या संमतीन 2026 मध्ये या जत्रेचं नियोजन केलेलं आहे. त्यासाठी येत्या काळात आम्ही अनेक बैठक सत्र घेऊन त्या जत्रा कसं यशस्वी पार पडेल याचं नियोजन करणार आहे. तरी त्या जत्रेसाठी लागणार सहकार्य देवस्की पंचायतच्या माध्यमातून असू देत किंवा ग्रामपंचायतच्या माध्यमातून असू देत किंवा गावातील सर्व युवक मंडळांच्या माध्यमातून सर्वांना विश्वासात घेऊन असं एक भव्य दिव्य असं जत्रेचा आणि आगळा वेगळा एक जत्रेचा उत्साह करण्याचा प्रयत्न करूया असं मी बोलून सर्व गावातील सर्व नागरिकांना महालक्ष्मीच्या या यात्रेनिमित्त सर्वांना शुभेच्छा देऊन इथे थांबतो. जय हिंद.